नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता ऐश्वर्या सयाजीरावाला भेटायला आलेली असते जेलमध्ये. तर त्या ठिकाणी ती तिच्या वडिलांना म्हणत असते की डॅडा, जर कधी ऋषिकेशने आणि सौमित्रने जर कधी संपतला शोधलं तर. आता सयाजीराव म्हणतात की शोधू दे, हवं तेवढं शोधू दे. शोधून शोधून थकतील ते, पण संपत त्यांना गावायचं नाही, त्यांना सापडणारच नाही. तर आता इकडे दुसरीकडे सारंग आणि आजीबाई टेबलवर बसलेले असतात, ते नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा आता सारंग म्हणतो ऐश्वर्याने पुरावा आणावा आणि स्वतःला निर्दोष साबित करावं, हे आता तो आजीला सांगत असतो. तर आता हे सगळं जानकी ऐकत असते. जानकीला थोडासा डाऊट येत असतो, त्यांनी जर कधी निर्दोष साबित केलं ना तर आईच मला म्हणाली आहे ऐश्वर्याला पुन्हा या घरात घेईल म्हणून. तर आता हे ऐकून आता जानकीला आणि सुमित्रालाही खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघी एकमेकींकडे बघत असतात. तर आता त्या ठिकाणी जोगतीन आलेली असते. ती जोगतीन म्हणते की पदोपदी घात होईल, सुख म्हणता म्हणता दुःख हातात हात देईल. मूळ विसरू नका, मूळ बुडू देऊ नका. लहान लेकराच्या मनासारख्या फुलासारख्या मनावर धूळ येऊ देऊ नका. हे जोगतिनीचं बोलणं आता सुमित्रा आणि जानकी विचार करत असते की काय होणार आहे काय नाही, सारंग भाऊजीच्या डोक्यात काय चालू आहे हे आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आता सारंग ऐश्वर्याला घरात घेईल का आणि ऐश्वर्या तिच्या वडिलांच्या विरोधात आता कोर्टामध्ये साक्ष देणार आणि या घरामध्ये घुसणार. परत या घराचं वाटोळं होणार. आता हे सगळं जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर मंडळी आता पुढे काय होणार, आता ऐश्वर्याला घरात घेणार का सुमित्रा आणि सारंगचं बोलणं खरं ठरणार का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.